नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला हा चॅनल म्हणजे शेतीमधल्या नवनवीन गोष्टी, नवीन तंत्रज्ञान आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आज आपण अशीच एक जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत. हरियाणातल्या एका शेतकऱ्याची ही कथा आहे. कधीकधी आयुष्यात मोठं संकट येतं ना, तेच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची संधी देऊन जातं. ह्या शेतकऱ्याने शेतीतल्या एका मोठ्या संकटाचं सोनं करून दाखवलं. चला तर मग त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास कसा होता हे आपण जवळून पाहूया. तर ही गोष्ट आहे साधारण 2001-2002 सालची. विचार करा, एका रात्रीत आपल्या डोळ्यादेखत आपलं अख्खं पीक, आपली वर्षभराची मेहनत वाया गेली तर? असंच काहीसं घडलं. त्यावेळी अमेरिकन बोंडळी नावाच्या एका किडीने असा काही कहर केला की अख्खाच्या अख्खा कापसाचा पट्टा पार उद्ध्वस्त झाला. अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. आणि मग अशा परिस्थितीत माणूस काय करतो? एकतर खचून जातो किंवा काहीतरी नवीन मार्ग शोधतो. या शेतकऱ्याने दुसरा मार्ग निवडला. त्यांना या घटनेने पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन विचार करायला भाग पाडले. तेव्हाची परिस्थिती किती गंभीर होती हे आपल्याला इथून समजतं. बघा, एका बाजूला अपेक्षा काय होती? तर पारंपरिक कापसाच्या शेतीतून आपल्याला एक स्थिर उत्पन्न मिळेल, घर चालेल. पण प्रत्यक्षात घडलं काय? तर किडीच्या हल्ल्यामुळे 100% पीक वाया गेलं. म्हणजे हातात काहीच आलं नाही, उलट मोठं आर्थिक नुकसान झालं. अपेक्षा आणि वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक होता. आता या संकटातून बाहेर पडायचं तर काहीतरी वेगळं करणं भाग होतं. आणि त्यांनी तोच निर्णय घेतला. त्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला रामराम ठोकला आणि फळबाग लागवडीचा मार्ग निवडला, म्हणजे हॉर्टिकल्चर. हा मार्ग त्या भागातल्या लोकांसाठी अगदीच नवीन होता. कुणी तसा विचारही केला नव्हता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एवढ्या मोठ्या बदलाची, या कृषीक्रांतीची सुरुवात झाली ती फक्त आणि फक्त 70 रोपांपासून. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 70 पेरू आणि किन्नूची रोपं. हे पाऊल खूप छोटं होतं, पण त्यात धोकाही तेवढाच मोठा होता. पण त्यांनी मार्ग तर निवडला, पण आव्हानं संपली नव्हती. सगळ्यात मोठं आव्हान होतं पाण्याचं. विचार करा, जिथे प्यायला पाणी कमी आहे, जमीन कोरडी आहे, अशा ठिकाणी एक हिरवीगार फळांनी लगडलेली बाग उभी करायची कशी, हे एक मोठं कोडं होतं. आणि या मोठ्या कोड्याचं उत्तर मिळालं एका तंत्रज्ञानात. त्याचं नाव आहे ठिबक सिंचन किंवा ड्रिप इरिग्रेशन. हे एक असं तंत्र आहे ज्यात पाणी आणि खत या दोन्हीची बचत होते. का? कारण यात पाणी थेट थेंब थेंब करून झाडाच्या मुळांपर्यंत पोचवलं जातं. इकडे तिकडे वाया जातच नाही. बरं, मग हे ठिबक सिंचन म्हणजे नेमकं काय? हे काम कसं करतं? सोप्पं आहे बघा. जसं आपण लहान बाळाला चमच्याने भरवतो जेवढं हवंय तेवढंच, अगदी तसंच हे तंत्रज्ञान झाडांना पाणी पाजतं. कसं ते सांगतो. सगळ्या शेतात पाईपचं एक जाळं टाकलं जातं आणि प्रत्येक झाडाजवळ त्या पाईपला एक छोटं तोटीसारखा भाग असतो, त्यालाच एमिटर म्हणतात. त्यातून पाणी असं थेंब 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 थेट झाडाच्या मुळांशी पडतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? आपण जी खतं देतो ना, ती पाण्यात विरघळून याच पाण्यासोबत थेट मुळांना देता येतात. म्हणजे जेवण आणि पाणी एकदम जागेवर. याला रिंग पद्धत म्हणतात, कारण पाणी खोडाला लागत नाही, तर मुळांच्या भोवती गोल आकारात मिळतं, जिथे त्याची खरी गरज असते. आता इथे बघा, पारंपरिक पद्धत आणि या नवीन पद्धतीतला फरक किती मोठा आहे. आपण जे पाटाने पाणी देतो ना, म्हणजे पूर सिंचन, त्यात एका झाडाला हजारो लिटर पाणी लागतं. पण ठिबक सिंचनामध्ये फक्त 80 लिटर. केवढी मोठी बचत आहे बघा. आणि पाणी कमी दिल्याने तण पण कमी उगवातं. खतं थेट मुळांना मिळाल्याने वाया जात नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुरपणी, बांध घालणे यातल्या मजुरीचा खर्च खूप कमी होतो. म्हणजे सगळीकडून फायदाच फायदा. आणि याचा परिणाम काय झाला? तर साहजिकच झाडे एकदम निरोगी आणि तरतरीत झाली आणि फळांची गुणवत्ता तर 1 नंबर झाली. यातली एक गंमत सांगतो. या पद्धतीने झाडांना अगदी मोजून हळूहळू पाणी मिळतं. त्यामुळे फळं सावकाश पिकतात आणि म्हणूनच ती चवीला जास्त गोड लागतात. पाण्याची सोय तर झाली, पण आता पुढचा प्रश्न होता, चांगल्या उत्पादनासाठी फक्त पाणी देऊन चालणार होतं का? नाही. त्यांना गरज होती चांगल्या दर्जेदार रोपांची. आणि इथूनच त्यांच्या नर्सरीच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी वापर केला कलम पद्धतीचा. इंग्रजीत याला ग्राफ्टिंग म्हणतात. ही एक जुनी पण खूप भारी कला आहे. यात काय करतात तर 2 वेगवेगळ्या झाडांचे भाग एकत्र जोडतात आणि त्यातून एक नवीन झाड तयार होतं. खुद्द त्या शेतकऱ्याच्या शब्दात सांगायचं झालं तर हे म्हणजे झाडाला एक दुसरा जन्म देण्यासारखंच आहे.
ही प्रक्रिया तशी नाजूक असते पण समजायला सोपी आहे. बघा, आधी एक जंगली पण मजबूत रोप घेतात, ज्याची मुळं चांगली वाढतात. त्याच्या खोडावर एक छोटासा काप घेतला जातो. मग आपल्याला ज्या चांगल्या जातीची फळं हवी आहेत, त्या झाडाच्या फांदीतून एक छोटा डोळा काढला जातो आणि तो ह्या कापात अगदी व्यवस्थित बसवला जातो. मग तो जोड प्लास्टिकच्या पट्टीने घट्ट गुंडाळतात, म्हणजे तो एकजीव होईल. आणि साधारण महिन्याभरातच तो डोळा फुटतो आणि तिथून एक नवीन, एकदम दर्जेदार झाड वाढायला सुरुवात होते. आणि या सगळ्या मेहनतीचा, या प्रयोगाचा परिणाम, अहो, तो तर थक्क करणारा होता. त्यांनी आपल्या शेतात 1-2 नाही तर तब्बल 41 वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या जाती तयार केल्या. आणि या 41 जातींपैकीच एक सुपरहिट जात म्हणजे सीडलेस किन्नू. सोप्या भाषेत सांगायचं तर बिया नसलेला किन्नू. ह्या फळाला आज देशभरातून इतकी मागणी आहे की विचारू नका. त्यांचा हा प्रवास बघा, कुठे 70 रोपांपासून सुरुवात झाली होती आणि आज त्यांच्याकडे 27 एकरांची विशाळ फळबाग उभी आहे. ही वाढ खरंच अविश्वसनीय आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे यश फक्त त्यांच्या एकट्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. ही एका माणसाची गोष्ट न राहता आजूबाजूच्या संपूर्ण समाजासाठी एक चळवळ बनली आहे. आता हे शब्द बघा, हे त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या दुसऱ्या एका शेतकऱ्याचे आहेत. ते काय म्हणतात, आम्ही इथे फक्त बिया नसलेल्या किन्नूबद्दल नाही शिकलो, तर खत, कीटकनाशक आणि पाणी वाचवून उत्पादन कसं वाढवायचं हे सुद्धा शिकलो. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो, नाही का? ह्या एका प्रयोगामुळे काय काय बदल घडले ते बघा. शेकडो शेतकऱ्यांना, विशेषतः तरुण मुलांना प्रशिक्षण मिळालं. त्यांच्या नर्सरीमधून आज संपूर्ण भारतात चांगली रोपं जात आहेत. गावातल्या लोकांना रोजगार मिळाला आणि लोक आता एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी फळपिकं घेऊ लागलेत, ज्यामुळे त्या भागाला एक आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. तर आज आपण पाहिलं की एका संकटाकडे संधी म्हणून पाहिलं आणि योग्य तंत्रज्ञानाची जोड दिली तर किती मोठा बदल घडू शकतो. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की एका शेतकऱ्याने शोधलेला हा मार्ग भविष्यात आपल्यासमोर जी आव्हानं आहेत, जसं की पाण्याची कमतरता, अन्न सुरक्षा, यावर एक उत्तर ठरू शकतो का? यावर आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा. आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.